हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये शिकत आहात आणि विज्ञान भाग 2च्या पेपरची तयारी कशी करावी हे समजत नाहीये? तर चला, मी तुमचं टेन्शन गायब करते. मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे द्वितीय सत्राच्या विज्ञान भाग 2च्या पेपरचे काही महत्त्वाचे प्रश्न. ज्याची तयारी करून गेलात तर तुम्हीच वर्गात टॉपर बनाल. तर पहिल्यांदा आपण बघूया सजीवांमधील जीवन प्रक्रिया या टॉपिकमधील संभाव्य महत्त्वाचे प्रश्न. तर यामध्ये तुम्हाला डायग्राम बेस्ड जे क्वेश्चन असतात त्यामध्ये उत्सर्जन संस्था आणि वृक्क याची ही आकृती नावे देण्यासाठी येऊ शकते. त्याचप्रमाणे ही नेफ्रॉनची देखील आकृती नावे देण्यासाठी विचारली जाऊ शकते 2 मार्काच्या प्रश्नात. रक्तव्याश्लेषण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये डायलिसिस असं म्हणतो. यावरती शॉर्ट नोट किंवा आकृतीला नावे द्या यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मानवातील समन्वय हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरती देखील तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. यामध्ये चेता नियंत्रण त्यावरील आधारित ही आकृती यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. टाइप्स ऑफ नर्व सेल्स म्हणजे चेतापेशींचे प्रकार. संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी, सहयोगी चेतापेशी हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तसंच मानवी चेतासंस्था त्यात कोणत्या 3 विभागात विभागली गेली आहे यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. हे देखील 3 प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन किती असू शकतं यावरती देखील रिकाम्या जागेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे किती चेतापेशींचा तो बनलेला असतो हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागामध्ये. पुढचा मुद्दा आहे प्रतिक्षिप्त क्रिया. यावरती देखील ह्या आकृतीत नावे देण्यासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा यावरती टिपा लिहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा तक्ता देखील तुम्ही एकदा वाचून घ्या. हा तक्ता देखील 4 किंवा 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचा आहे. पुढचा धडा आहे अनुवंशिकता आणि परिवर्तन. तर या धड्यामधील आता इम्पॉर्टंट कोणते प्रश्न आहेत हे आपण बघूया. त्यामध्ये व्याख्यासाठी अनुवंशिकतेची व्याख्या विचारली जाऊ शकते. गुणसूत्रांचे प्रकार जे की आहेत मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री हे 4 प्रकार देखील महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. जीनची व्याख्या देखील महत्त्वाची आहे, ही देखील वाचून ठेवा. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आरएनए. आरएनए वरती देखील टिपा लिहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मोठे प्रश्न जे असतात त्यामध्ये देखील आरएनएचे हे 3 प्रकार जे की रायबोझोमल आरएनए, मेसेंजर आरएनए, त्याचबरोबर ट्रान्सफर आरएनए हे देखील विचारले जाऊ शकतात. माहीत असणं गरजेचं आहे. मेंडेलचा एक संकर संततीचा प्रयोग हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की 4 मार्काच्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा द्विसंकर संततीचा प्रयोग सुद्धा महत्त्वाचा आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे अनुवंशिक विकृती, ज्या की आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लेनफिल्टर सिंड्रोम हे तिन्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आले पाहिजेत. ॲटलिस्ट नावं तरी सांगता आली पाहिजेत. जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग हे देखील महत्त्वाचे आहेत, जे की आहेत अल्बिनिझम, त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया. यावरती देखील तुम्हाला कारणे द्या यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. या रोगांवरती उपाययोजना म्हणून काय असतील यावरती देखील 3 मार्कासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. टॉपिक आहे जैवतंत्रज्ञानाची ओळख. अभिस्तर ऊतींचे प्रकार हा तक्ता देखील महत्त्वाचा आहे. हा देखील तुम्ही एकदा वाचून ठेवा. संयोजी ऊतीचा हा तक्ता देखील महत्त्वाचा आहे. या कृतीवरती देखील डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जो की शेवटच्या 5 मार्काच्या प्रश्नासाठी महत्त्वाचा आहे.
बायोटेक्नॉलॉजी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. जैवतंत्रज्ञानामध्ये टिश्यू कल्चर म्हणजेच ऊती संवर्धन यावरती सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कृषी पर्यटनावरती देखील टिपालिहामध्ये किंवा मोठ्या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. हा देखील एक 4 मार्काचा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. या धड्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की शेतीपूरक व्यवसाय यातील पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, त्यानंतर रेशीम उद्योग या तिन्ही मुद्द्यातील एक तरी मुद्दा 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. टॉपिक आहे अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी. प्रकाशाची तरंग लांबी जवळपास 400 ते 800 नॅनोमीटर मध्ये आहे. हे देखील रिकाम्या जागेसाठी महत्त्वाचं आहे. रेडिओ टेलिस्कोप हा या टॉपिक मधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांनो लक्षात ठेवा. या आकृतीवरती 5 मार्काच्या प्रश्नात आकृतीला नावे द्या, तसेच खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी हा प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच इस्रोचा लॉंग फॉर्म भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र हा देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागेसाठी. त्याचप्रमाणे इस्रोची स्थापना कधी केली गेली तर 1969 मध्ये. हा देखील तुम्हाला प्रश्न रिकाम्या जागेसाठी विचारला जाऊ शकतो. तर हे आहेत विज्ञान भाग 2 साठी द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी असलेले महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नांची जर तयारी करून गेलात तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. धन्यवाद.